परमार्थामध्ये श्रद्धेला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. अभ्युदय आणि निःश्रेयस या दोहोंची प्राप्ती व्हावी म्हणून धर्माची प्रवृत्ती आहे. आणि यापैकी निःश्रेयस, परमार्थ किंवा मोक्ष हाच या श्रद्धेचा विषय आहे. श्रद्धा कशासाठी ठेवायची, तर तो आहे तत्वमसी. तत्वमसी नंतर अजून काय 4 महावाक्य आहेत. सर्वं खलविदं ब्रह्म, सर्वांमध्ये ब्रह्म आहे. तत्वमसी म्हणजे तो तूच आहेस. किंवा अजून काय आहे, अयम आत्मा ब्रह्म, प्रत्येकाच्या हृदयामध्ये अयम आत्मा ब्रह्म, मी स्वतः तुमचा आत्मा आहे. अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः, अहमादिश्च मध्यंच भूताना पंत एवच. तर अशी ही श्रद्धा आहे. म्हणजे ही कशी पाहिजे, श्रद्धा ही अविचल पाहिजे, अजिबात डळमळीत होणारी नको. श्रद्धा ही दृढ पाहिजे, प्रबळ पाहिजे. आणि त्यामुळे तसंच यश आपल्याला मिळतं. त्या श्रद्धेची जोपासना करायला पाहिजे. आणि भगवंतांनी आश्वासनच दिलेलं आहे गीतेमध्ये आपल्याला की माझा भक्त जो श्रद्धावान असतो असा भक्त कधी कधीही नाश पावत नाही. नमे भक्त प्रणश्यती 12व्या अध्यायात आहे. नंतर मी त्याच्या योगक्षेमाची चिंता वाहतो, ह्याला योगक्षेम वहाम्यहम. त्यानंतर त्याच्यासाठी मी वारंवार अवतार घेतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत आहे ना, म्हणजे संभवामी युगे युगे, मी त्याच्यासाठी वारंवार अवतार घेतो. हे सगळं गीतेमध्ये भगवंतानी त्या श्रद्धेलाच, आपल्या जो श्रद्धावान आहे त्याच्यासाठी ही आश्वासनं दिलेली आहेत. आणि वेदांमध्ये तर श्रद्धेला अवतार मानलं गेलं आहे. ऋग्वेदामध्ये म्हणे एक श्रद्धा सूक्त आहे. जशी वेगवेगळी सूक्त असतात ना, अग्नी सूक्त असतं, लक्ष्मी सूक्त असतं, विष्णू सूक्त असतं, तसं श्रद्धा सूक्त आहे. आणि श्रद्धा ही हृदयस्थ असते, आपल्या हृदयातच असते, ती काय दाखवता येत नाही. आणि श्रद्धावंताला इष्टसिद्धी प्राप्त होत असतात असंही ऋग्वेदात सांगितलेलं आहे. आणि श्रद्धा हीच विश्वाचे आश्रयस्थान आहे. आणि श्रद्धेनेच देवांना देव पण येते असेही म्हटलेले आहे. श्रद्धेमुळेच आपण म्हणतो ना हा गणपती आहे, खरी ती असते पितळेची मूर्ती, मातीची मूर्ती, पण त्याच्यामध्ये माझ्या श्रद्धेने मी त्याला देव पण देते आणि म्हणते की हा देव आहे. आणि आपण पाहतो ना दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा, आपण जर प्रवास करायला निघालो तर कंडक्टरला आपण जेव्हा पैसे देतो तेव्हा आपण त्याच्यावर श्रद्धाच ठेवतो ना. ड्रायव्हरवर आपली श्रद्धा असते अशी की तो मला योग्य स्थळी पोचवणार आहे. संशय नसतो माझ्या मनामध्ये, मी जेव्हा बसमध्ये बसते तेव्हा श्रद्धा असते. आणि त्या श्रद्धेमुळेच मी प्रवास अगदी शांतपणे करू शकते. किंवा जेव्हा एका हाताने मी पैसे देते तेव्हा दुसऱ्या हाताने लगेच त्याच्या हातातून ओढून घेते का नाही, मी थोडा वेळ थांबते, तो मला तिकीट देणार आहे ही माझी श्रद्धा असते. उरलेले पैसे तो मला परत देणार आहे ही माझी श्रद्धा असते. म्हणजे जर आपण दैनंदिन जीवनामध्ये जर आपण अशी श्रद्धा ठेवू शकतो तर एवढ्या मोठ्या परमार्थामध्ये जे संत बोलले त्यांच्यावर का नाही ठेवायची, त्यांच्यावर पण आपण श्रद्धा ठेवली पाहिजे असं त्यांना आपल्याला सांगायचं आहे. आणि श्रद्धा ही ऋतापासून उत्पन्न झाली आहे. ऋत म्हणजे सत्य, आणि ती सर्व प्राणी मात्रांचे पोषण करणारी आहे. श्रद्धेच्या योगानेच सत्य म्हणजे परमेश्वर सापडतो असे याज्ञवल्क्यांनी म्हटलेले आहे. आणि त्याचाच अनुवाद गीतेमध्ये श्रद्धावाल लभते ज्ञानम या वचनामध्ये आपल्याला आढळतो. म्हणजे श्रद्धा ही एक जीवननिष्ठा आहे. माझं जीवन त्या श्रद्धेवर आधारित, मानव जन्मच त्याच्यासाठी झालेला आहे. मानवामध्येच फक्त ही श्रद्धा असते. आणि प्रत्यक्ष अनुभव घेत असताना त्या अनुभवाच्या व्यवस्थापनासाठी स्वीकारलेले ते एक मध्यवर्ती सूत्र आहे, अशी ही श्रद्धा आहे. यो यश श्रद्धस्स एव सहा, म्हणजे ज्याची जशी श्रद्धा असते त्याप्रमाणे तो घडतो असंही गीतेमध्ये सांगितलं आहे. गीतेमध्ये आपल्याला पुढे येईल आता 17व्या अध्यायामध्ये 3 प्रकारच्या श्रद्धा सांगितलेल्या आहेत. सात्विक श्रद्धा, राजसी श्रद्धा आणि तामसी श्रद्धा, अशा श्रद्धा सांगितलेल्या आहेत. आणि असा गीतेचा अभिप्राय आहे. श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात 17व्या अध्यायामध्ये बघा, अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत् असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्यनो इह. म्हणजे हे पार्था, श्रद्धाविरहित होम करणे, कुठलंही काम
श्रद्धेच्या शिवाय केलं तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. श्रद्धेशिवाय होम करणं, श्रद्धेशिवाय दान देणं, तप करणं किंवा कोणतंही अनुष्ठान करणं हे काय होईल? असत्कर्म होईल, वाईट कर्म होईल. ते काही चांगलं कर्म होणार नाही. असे अनुष्ठान इह व परलोकी कुठलेच कल्याणप्रद होत नाही असं त्यांनी सांगितलंय. आणि लोकमान्य टिळकांनी सुद्धा म्हणे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवीनच. याच्या पाठीमागे, या प्रतिज्ञे पाठीमागे त्यांची कमालीची श्रद्धा होती. त्यांचा त्या सत्यावर, त्या ऋतावर, त्या परमेश्वरावर विश्वास होता आणि म्हणून त्यांनी अशी प्रतिज्ञा केली होती. आणि ती त्यांच्या त्या प्रतिज्ञेला फळ आलेलं आहे नंतर. म्हणजे अशा श्रद्धेने ज्ञानप्राप्ती होते आणि त्यामुळे परमशांती लाभून मानव मोक्षाचा लाभ घेतो. म्हणजे श्रद्धेमुळे ज्ञान लाभते, ज्ञानामुळे इंद्रियजय होतो, इंद्रियजयामुळे शांती लाभते, त्यातून मोक्ष मिळतो. आता जे श्रद्धावंत नाहीत त्यांची गती कोणती होते हे स्पष्ट करताना भगवान आता पुढच्या श्लोकात म्हणतात. 40वा श्लोक आहे, आपल्याला आज हा अध्याय संपवायचा आहे. अज्ञश्च श्रद्धधानश्च संशयात्मा विनश्यति नायल्लोकोस्ति न परो न सुखम संशयात्मनः. म्हणजे अज्ञश्च श्रद्धधानश्च, भगवत विषय न जाणणारा, त्याचप्रमाणे श्रद्धारहित आणि संशयी पुरुष परमार्थापासून भ्रष्ट होतो. ज्याच्याकडे श्रद्धा नाही, ज्याच्याकडे संशय आहे त्याला काहीही मिळणार नाही. आणि अशा या संशयी पुरुषाला सुख मिळत नाही आणि कुठलाही या लोकातही त्याचं कल्याण होत नाही. मग परलोकामध्ये त्याचं काय कल्याण होणार? अर्थात तो दोन्ही लोकी भ्रष्ट होतो. अश्रद्धांना इहलोकही नाही आणि परलोकही नाही असं त्यांनी सांगितलंय. म्हणजे संशयरहित बुद्धी, आत्मज्ञानासाठी काय लागतं? बुद्धी कशी लागते? संशयरहित बुद्धी लागते. आणि गुरुवाक्यावर आणि शास्त्रवाक्यावर अचल श्रद्धा लागते. आणि गुरुने दाखवलेल्या मार्गावर संयतेंद्रिय होऊन वाटचाल करणे, इंद्रियांवर संयम ठेवून. इंद्रियांचे दास जे असतात त्यांना हे काहीही मिळणार नाही असं त्यांनी सांगितलंय. ज्यांची श्राद्धावर श्रद्धा नाही, गुरुवचनांवर श्रद्धा नाही, ते अज्ञानाचे आणि अविद्येचेच बळी असतात. रोग्याला जसे पौष्टिक अन्न पचत नाही तसेच मानसिक रोगी असलेले आणि जे शंगळवादाचे पुरस्कर्ते आहेत, खा प्या मजा करा, आम्हाला हा जन्म त्याच्याचसाठी मिळालेला आहे असं वाटतं काही लोकांना. मग त्यांना हे सात्विक विचार काही आवडत नाही. मग त्यांच्यासाठी म्हणून काय सांगितलंय? आपल्या समाजामध्ये विवाह बंधन म्हणून केलेलं आहे, नाही तर मग स्वैराचार वाढला असता. आणि मुक्त समाजाचा ते सदैव पुरस्कार करतात. त्यांना विवाह बंधनही नको असतं आणि स्वतःबरोबर समाजाचाही ते घात करतात. असे घातकी लोक जे असतात ते स्वार्थाने बरबटलेले असतात असं त्यांनी सांगितलंय. परंतु सुदैव असं आहे आपलं की जसे वाईट लोक आहेत समाजामध्ये तसे चांगले लोकही आहेत. संस्कारित लोकांचा एक मोठा वर्ग या समाजामध्ये आहे आणि त्याच्यामुळेच हे संस्कार सगळे टिकून आहेत. म्हणून आपण गीता वाचतोय, म्हणून आपण गीता ऐकतोय. ज्यांची शास्त्रावर श्रद्धा आहे, गुरुवचनांवर श्रद्धा आहे, असे लोकही या जगामध्ये आहेत असं त्यांनी सांगितलंय. आणि याचा अर्थ असा की संशयी आणि श्रद्धावान मानवाचे पतन होते, त्याचं पतन होतं, त्याची अधोगती होते. आणि याउलट जो श्रद्धावान आहे, श्रद्धेमुळे ज्याला ज्ञान प्राप्त झाले आहे, अशा मानवाविषयी तसेच संशयाची निवृत्ती कशी करावी आणि ती झाल्यावर महात्म्याला मिळणारे पारमार्थिक फळ याविषयी भगवंत आता पुढच्या श्लोकात सांगतात. हे धनंजया, योग संन्यस्त कर्माणि ज्ञान संच्छिन्न संशयम आत्मवंतन्न कर्माणि निबध्नन्ति धनंजय. की याच्यात त्यांनी सांगितलं की हे धनंजया, ज्याने साम्य बुद्धिरूप योगाने आपली सर्व कर्मे भगवत अर्पण केलेली आहेत. बोलायला पण अवघड जातात मला शब्द काही काही. की ज्ञानाने ज्याचे सर्व संशय नष्ट झाले आहेत अशा परमात्मपरायण पुरुषाला कर्मे बंधन करीत नाहीत. योग संन्यस्त कर्मानंद ज्ञान संच्छिन्न संशयम. की ज्या समत्व बुद्धी रूप योग असा ज्याला मिळालेला आहे आणि संशय ज्याचे नष्ट झालेले आहेत, ज्ञान संच्छिन्न संशयम.
अशा पुरुषाला काय होतं? आत्मज्ञान मिळतं. आत्मवंतन कर्माणी, आत्मज्ञान मिळतं आणि त्याच्या कर्मबंधन त्याला कुठलंही लागत नाही, म्हणजे त्याला मोक्ष मिळतो. तर सगळ्या कर्मबंधनापासून त्याची सुटका होते. आत्मज्ञानी मानवाचे कर्मबंधन तुटून जाते असं त्यांनी सांगितलंय. ज्ञानामुळे. आणि हे कशामुळे होतं? तर ज्ञानामुळे होतं. असाच महात्मा ज्ञानाने संशय तोडतो आणि आत्मपरायण होतो आणि त्याची अहंकाराची गाठी तुटून जाते, प्रारब्ध देहाच्या तटी उतरून जाते, त्यालाच हा अलौकिक प्रत्यय येतो. छान सांगितलं यांनी की आत्मज्ञान झाले की जीव, जगत आणि जगदीश या संबंधातील संशय नाश पावतात. ह्या 3 गोष्टी आहेत बघा, आपल्याला लक्षात येतात की हे सगळं जग जे मला दिसतंय, जीव म्हणजे जो माझ्यामध्ये आहे, जीव, जगत आणि जगदीश्वर की ज्याच्यामुळे हे सगळं चाललेलं आहे. जीव, जगत आणि जगदीश्वर ह्याची जर आपल्याला प्रचिती आली तर सगळे संशय नाश पावतात. म्हणजे 4थ्या अध्यायाची सांगता करताना भगवान श्रीकृष्णाने एक सुंदर रूपक सांगितले आहे. ज्ञानरूप खड्गाने संशयरूप शत्रूला छेदून टाकण्यासाठी भगवंत अर्जुनाला सांगतात. म्हणजे स्थूलरूपी शस्त्र तर अर्जुनाजवळ आहे, धनुष्यबाण आहेत त्याच्याकडे, बाकी काही इतरही तलवारी व ढाले इतरही काय असेल, परंतु मेन भगवंतानी काय सांगितलंय? छित्त्वैनं संशयं योगम अत्तिष्ठोत्तिष्ठ भारत. 42वा श्लोक आहे, म्हणजे शेवटचा श्लोक आहे हा 4थ्या अध्यायातला. तस्माद् ज्ञानसम्भूतं हृष्टै ज्ञानासिनात्मनः छित्त्वैनं संशयं योगम अत्तिष्ठोत्तिष्ठ भारत. म्हणजे हे भरतवंशी अर्जुना, भारत, हे भरतवंशी अर्जुना, तू समत्व बुद्धिरूप योगात स्थित होऊन अज्ञानाने उद्भवलेल्या अंतःकरणातील ह्या आपल्या संशयाला संशय कशामुळे निर्माण होतो? अज्ञानामुळे निर्माण होतो. आणि अंतःकरण तुला आता कसं समत्व बुद्धिरूप तुझी झालेली आहे. ते 1, 2, 3 अध्याय भगवंतांनी त्याला सांगितलेले आहेत. 2ऱ्या अध्यायातच ज्ञान दिलेलं आहे, 3ऱ्या अध्यायात कर्मयोग सांगितलेला आहे आणि 4थ्या अध्यायामध्ये ज्ञान, कर्म आणि संन्यास हे 3ही सांगितलेलं आहे. आणि आता हे सगळं तुला सांगितल्यानंतर तुझी बुद्धी आता समत्वरूप झालेली आहे असं ते म्हणतात. आणि आता तू काय कर, तुझ्या मनातला सगळा संशय काढून टाक. आणि कशाने तो संशय, कुठल्या खड्गाने त्याला मार? ज्ञान खड्गाने. कारण ज्ञानाचं महत्त्व भगवंतांनी या ठिकाणी सांगितलेलं. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते, आणि युद्धाला उभारा असं त्यांनी सांगितलं. म्हणजे इथे ज्ञान आणि भौतिक विज्ञान यातील फरक आपल्या लक्षात आला पाहिजे की ज्ञान आणि भौतिक विज्ञान यातला फरक असा की भौतिक विज्ञान तुम्हाला चटकन मिळते, आयते मिळते. विज्ञान तुम्हाला वस्तू तयार करून देऊ शकते. म्हणजे आपण आता पंखे आणतो विकत, फ्रीज आणतो विकत, TV आणतो, इतर काय काय गोष्टी आपल्याला ज्या मिळतात त्या सगळ्या विज्ञानाचाच आविष्कार आहे. हे आपण सगळं विकत घेऊ शकतो. पण तसं ज्ञान कोणी तयार करून तुमच्या ओटीत घालू शकत नाही. पैसे दिले तरी तुम्हाला ज्ञान विकत मिळणार नाही. तर तिथे स्वतःलाच तो मार्ग आचरावा लागतो. TV तयार केला, दुसऱ्या कुणी केला, इथे पैसे मोजून तुम्ही घरी आणू शकता, ते उपभोग घेऊ शकता. विज्ञानाची सगळी साधने धनाच्या माध्यमातून तुम्हाला मिळू शकतात. पण ज्ञानाचं माध्यम काय आहे? ज्ञान कशाने मिळेल आम्हाला? तर कर्म, भक्ती आणि योग याच्यामुळे आपल्याला ज्ञान मिळतं. जे आपण गीतेमध्ये आता शिकतोय, कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग, नंतर अष्टांग योग, ह्या सगळ्या गोष्टी काही तुम्हाला पैसे मोजून मिळायच्या नाही. तर त्या कशाने मिळतील? श्रद्धावाल लभते ज्ञानम. श्रद्धेच्या माध्यमातूनच त्या मिळणार आहेत. आणि तुझ्या कर्माला ज्ञानाचे डोळे पाहिजे असं भगवंतानी सांगितलंय. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. हे अर्जुना, हे तू ध्यानात घे. आता उठ, वाट काय पाहतोस असं सांगितलंय. धनुष्य घे, तुझा सगळा संशय टाकून दे आणि ज्ञानरूपी हत्याराने त्या संशयाला मारून टाक, छेदून टाक. काय सांगितलंय? छित्त्वैनं संशयं योगम. छित्त्वैनं म्हणजे
कापून टाक, छेदून टाक त्याला. कशाला? संशयाला. आणि कशाने? ज्ञानरूपी खड्गानी. तुझा संशय नाहीसा होऊ दे. उत्तिष्ठ, उत्तिष्ठ, उठ, उभा राहा असं सांगितलंय. आणि हातात धनुष्य घे, गांडीव धारण कर, बाण टाक आणि शत्रूचे पारिपत्य कर. मनामध्ये श्रद्धा ठेव आणि जे सांगितलंय ते श्रद्धापूर्वक मनात धारण कर. म्हणजे हा सगळा उपदेश त्यांनी अर्जुनाला केला आहे आणि अर्जुनाच्या निमित्ताने आपल्याला सुद्धा केलेला आहे. आता याचा उपसंहार करताना ते सांगतात की भगवंतांनी काय सांगितलं आहे? ज्ञान कर्म संन्यास योग. या ठिकाणी आपला पूर्ण झालेला आहे. म्हणजे कर्म हे ज्ञानस्वरूप असलं पाहिजे. ते तसं असलं की कर्म संन्यास घडतो आणि निष्काम कर्मयोग आपोआपच आपल्याकडून होतो. आणि या अध्यायाला म्हणून त्यांनी ज्ञान कर्म संन्यास योग असं म्हटलेलं आहे. म्हणजे मानवाला काही आत्मज्ञान एका दिवसात प्राप्त होत नाही. साधं 10वी 12वी जरी व्हायचं तरी आपल्याला 10-12 वर्ष घालवावी लागतात. पुढे BCom व्हायचं तरी 5 वर्ष त्याच्यासाठी अभ्यास करावा लागतो. मग हे आत्मज्ञान काय एका दिवसात मिळेल का? तर ती दीर्घ तपश्चर्या आहे. आत्मज्ञान म्हणजे अपरोक्ष ज्ञान, म्हणजेच काय? आत्मप्रचिती. म्हणजे अपरोक्ष आणि परोक्ष हे जे शब्द आहेत ना, हे आपण व्यवहारामध्ये उलटे वापरतो. परोक्ष म्हणजे त्याच्या अपरोक्ष मी बोलले असं आपण म्हणतो. म्हणजे अप्रत्यक्ष, तो हजर नसताना. पण इथे उलटा अर्थ आहे त्याचा, की आत्मज्ञान हे अपरोक्ष ज्ञान आहे, म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान आहे असं सांगितलं आहे. आणि परोक्ष ज्ञानाची कास धरावी लागते त्याच्यासाठी, आत्मप्रचिती येण्यासाठी. परोक्ष ज्ञान म्हणजे शास्त्रप्रचिती. शास्त्रप्रचितीमध्ये आणि गुरुप्रचिती अशा ह्या गोष्टी आहेत सगळ्या. आणि त्याच्यामुळे निष्काम कर्म घडतं आपल्याकडून आणि संशयाची निवृत्ती होते. आणि असं हे ज्ञान जे आहे ते आपल्याला श्रद्धेतूनच मिळतं. इहलौकिक आणि पारलौकिक अशा दोन्ही प्रकारांचं आपल्याला या ठिकाणी प्राप्ती होते आणि कल्याण होतं. या संदर्भातील पुस्तके, ग्रंथ सर्वत्र उपलब्ध होऊ शकतात. त्या विषयांचे गुरुही आपल्याला मार्गदर्शन करू शकतात. परंतु आत्म्याचे ज्ञान, परमात्म्याचे ज्ञान हे कसे असते? अपरोक्ष ज्ञान असं असतं. त्यामुळे ते केवळ पारमार्थिकच असते. ज्ञानोबा म्हणतात की सूर्यबिंब बचकभर असले तरी त्याचं त्रैलोक्य प्रकाशित करते. एवढंच सूर्यबिंब आपल्याला दिसतं इथून, परंतु त्याचा प्रकाश त्रैलोक्याला प्रकाशित करतो. तसं हे आत्मज्ञान आहे. तसं ह्या आत्मज्ञानाचं सामर्थ्य आहे. जो श्रद्धावंत आहे, जो संयतेंद्रिय आहे, म्हणजे ज्याचा आपल्या इंद्रियांवर संयम आहे, आणि ज्ञानप्राप्तीसाठी, गुरुप्राप्तीसाठी जो तत्पर आहे, गुरुसेवेसाठी, त्यालाच हे ज्ञान होतं. आणि धर्माच्या रक्षणासाठी समत्व बुद्धीने, म्हणजे कौरवांविषयी द्वेष न ठेवता तू लढ असं सांगितलेलं आहे भगवंतांनी अर्जुनाला, की कुठलीही द्वेषबुद्धी मनामध्ये ठेवू नको आणि तू फक्त तुझा स्वधर्म म्हणून युद्ध कर, तुझं कर्म कर. लढणे हेच अर्जुनाचे आत्मज्ञानाधिष्ठित स्वकर्तव्य आहे. म्हणजे तोच त्याचा कर्मयोग आहे, तोच त्याचा ज्ञानयोग आहे असं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं आहे. आणि अर्जुनाने पण भगवंताला नमस्कार केलेला आहे आणि सांगितलेलं आहे की मी आता तू म्हणशील तसंच वागेल असं त्यांनी 18व्या अध्यायात सांगितलेलं आहे. अजून बरेच अध्याय भगवंताला त्याला सांगायचे आहेत. म्हणजे गीतेच्या या 4थ्या अध्यायामध्ये अनेक विचार आपण बघितले की अर्जुन हा भगवंताचा सखा होता आणि त्यामुळे योगाचे रहस्य त्याला प्रगट करायला सांगितले सुरुवातीला. की त्यांनी असं म्हटलं पण त्याला की अरे तू तर आत्ताच माझ्याबरोबरीच आहे, तू हा योग सूर्याला कसा काय सांगितला? हे पहिल्या श्लोकामध्ये आपण बघितलं. मग श्रीकृष्ण हा सूर्य, मनु इत्यादींना कसं काय सांगेल अशी शंकाही अर्जुनाला आली. मग त्याला कळलं भगवंताचा जन्मही दिव्य आहे, भगवंताची कर्मेही दिव्य आहेत हे त्याला कळलं. आणि मग त्याचं अविनाशी स्वरूप त्याला कळलेलं आहे. आणि मग हे सगळे लहान मोठे अवतार भगवंतांनी कसे घेतलेले आहेत हे सगळं त्याला भगवंतांनी सांगितलं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत.
आणि मग नंतर आपल्या योग मायेचा आश्रय करून भगवंत सगुण अवतार धारण करतात, सज्जनांचे परित्राण करतात, दुष्टांचे हनन करतात. हे सगळं भगवंताला सांगितलेलं आहे, भगवंतानी अर्जुनाला सांगितलेलं आहे. मग भगवंताची दिव्यता अर्जुनाला कळलेली आहे की खरंच आहे की भगवंत कसा श्रेष्ठ आहे. तो फक्त श्रीकृष्ण आहे, तो फक्त माझा सारथी आहे, तो फक्त माझा मित्र आहे असं नाही, तर तो जगदीश्वर आहे, तो परमात्मा आहे, तो परब्रह्म आहे. हे अर्जुनाला जाणीव झालेली आहे. आणि मग त्याला भक्ताचा उपासकाचा भाव जसा असतो तसे फळ भगवंत त्याला देतात. आणि या सृष्टीमध्ये गुणानुसार भगवंतांनी चातुर्वर्ण्याची निर्मिती केलेली आहे, ते पण आपण पाहिलं. चातुर्वर्ण्यमया सृष्टम गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारम अव्ययम. आणि हे भगवंतांनी केलंय तरीसुद्धा भगवंत म्हणतो मी करता असून अकर्ता आहे. म्हणजे तसं कर्म आपल्याला करायला सांगितलं आहे की कुठलंही कर्म करा, पण त्या कर्माचा लेश तुमच्याकडे घेऊ नका, त्याचं कर्तृत्व तुमच्याकडे घेऊ नका. मग त्याच्यामुळे काय होतं, कर्मबंधन तुम्हाला राहत नाही. म्हणून निष्काम भावाने अर्जुनानेही तसेच कर्म करावे असं भगवंत त्याला सांगतात. आणि कर्म म्हणजे काय ते सांगितलं. कर्म, विकर्म, अकर्म हे सगळं बघितलं आपण. मग शास्त्रविहित कर्म म्हणजे कर्म आहे, विकर्म म्हणजे निषिद्ध कर्म आहे, आणि अकर्म म्हणजे अनासक्त कर्म आहे. आणि असं अनासक्त कर्म केलं की काय होतं, नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होते. हे पण आपण पाहिलं. आणि मग हे जो जाणतो तो खरा ज्ञानवंत असतो आणि त्याची कर्मे कामनारहित होतात, आपोआपच होतात मग ती कर्म तशी. आणि ज्ञानरूप अग्नी पाहिला आपण, ज्ञानाग्नी. ज्ञानरूप अग्नीचे ज्ञानरूपी अग्नीने काय होतं, फलासक्तीचा नाश होतो. आणि हाच पुरुष ज्ञानी आणि पंडित होतो. कर्मसंग, कर्तृत्वाचा अभिमान हे सगळं टाकलं की कर्मबंधन लागत नाही. म्हणजे निराश्रय, नित्यतृप्त, कर्मसंग व अभिमान टाकलेला असा जो असतो तो कसा असतो, त्याचे सगळे गुण सांगितले आहे. यतचित्तात्मा आपण पाहिलं, यतचित्तात्मा, अपरिग्रही, एकनाथ महाराजांचं उदाहरण पाहिलं होतं. उदासीन, निष्पाप, संतुष्ट, द्वंद्वातीत, निर्मत्सर आणि समत्वाला पावलेला असा जो कर्मयोगी असतो तो श्रेष्ठ असतो. हे सगळे कर्मयोगाची लक्षणं जी आहेत ही सुद्धा या 4थ्या अध्यायात आपण पाहिली. मग त्याच्यानंतर अवघे कर्म ब्रह्मार्पण होते. अशा प्रकारचा यज्ञ पण आपण पाहिला की ज्या यज्ञामध्ये सगळं काही भस्मीभूत होतं. आणि यज्ञ म्हणजे काय की समर्पण करणं असं यज्ञाचं, यज्ञ संकल्पना आपण पाहिली. 12 प्रकारचे यज्ञ भगवंतांनी कसे सांगितले त्याचा अर्थ पाहिला. आणि त्याच्यामध्ये मग सगळ्यात श्रेष्ठ ज्ञानयज्ञ कसा आहे तेही आपण पाहिलं. कारण कोणतेही कर्म शेवटी ज्ञानामध्येच पालटते. आणि हे आत्मज्ञान सद्गुरूंकडून घेतले पाहिजे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. हे पण आपण पाहिलं की सद्गुरूंकडनं ते ज्ञान घेतलं पाहिजे, त्यांना प्रश्न विचारले पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे. आणि ज्ञानासारखे असे दुसरे पवित्र या जगात काहीही नाही आहे. आणि श्रद्धेमुळे आत्मज्ञान लाभते. श्रद्धावाल लभते ज्ञानम. आणि त्यातून चिरशांती मिळते, मोक्ष मिळतो. आणि अज्ञानी मानवाला मात्र इहलोकही सुखकर होत नाही आणि परलोकही त्याला साधत नाही. जो अज्ञानी असतो, जो विश्वास ठेवत नाही, जो अश्रद्धावान असतो, संशयात्मा विनश्यती असा जो असतो त्याचा विनाशच होतो. म्हणजे मोक्ष मिळवून देणारे आत्मज्ञान व्हावे म्हणून यज्ञ कर्म केली पाहिजेत. म्हणजे स्वकर्तव्य आचरले पाहिजे. आणि अर्जुनाने तेच करावे असा भगवंताचा हे होता. असं भगवंत त्याला सांगतात. अर्जुनाला भगवंताला असं वाटत होतं की हा काय गर्भगळीत झालाय, यांनी याचं स्वधर्म केलं तर हा निश्चित उभा राहील. याला स्वधर्माचं महत्त्व सांगितलं पाहिजे, याला ज्ञानाचं महत्त्व पटवून दिलं पाहिजे. आणि ते भगवंतांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि अर्जुनाला निश्शंकपणे युद्ध करण्याची आज्ञा दिलेली आहे भगवंतांनी. आत्तिष्ठोत्तिष्ठ भारत. काय सांगितलं शेवटी, तस्माद ज्ञान संभूतम हृस्तय ज्ञानासीनात्मनः छित्वैनं संशयं योगम आत्तिष्ठोत्तिष्ठ भारत. उभा राहा आणि हातामध्ये धनुष्य घे आणि कर्म कर, युद्ध कर असं सांगितलेलं आहे.
अशा प्रकारे हा आपला 4था अध्याय पूर्ण झालेला आहे. श्रीमद भगवद्गीता रूपी उपनिषद आणि ब्रह्मविद्या तसेच योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादातील ज्ञान कर्म संन्यास योग नावाचा हा 4था अध्याय संपूर्ण झालेला आहे. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे ज्ञानकर्मसन्न्यासयोगो नाम 4थोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता पुढच्या वेळेस आपण 5व्या अध्यायाला सुरुवात करू. तुम्हा सर्वांना नमस्कार करते आणि या ठिकाणी मी